पप्पा, हा बेटा. आज पुस्तक दिन आहे बरोबर? हा हा तर बाबासाहेब तर पुस्तकांचे खूप मोठे चाहते होते. हा बरोबर. मग त्यांच्याविषयी आम्हाला काही सांगा ना. बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक प्रेम हे अतिशय जगजाहीर आहे आणि जगामध्ये, फक्त भारतात नाही तर जगामध्ये पर्सनल लायब्ररी असलेला जर कोणी माणूस असेल, जर कोणी महापुरुष असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तुला एक गोष्ट सांगतो, बाबासाहेबांचं दोनच गोष्टीवर खूप प्रेम होतं. एक पुस्तक आणि दुसरं त्यांचे पोशाख, कपडे. प्रचंड पुस्तका बाबासाहेबांकडे होती. एकदा ते बाहेर कोलंबियाला जेव्हा शिकत होते तेव्हा असं लिहिलेलं आहे की 2000 पुस्तकांची बाबासाहेबांनी खरेदी केली होती. आणि केवळ तेवढंच नाही तर पुस्तकांसाठी राजगृह बाबासाहेबांनी बांधलेलं होतं की ज्याच्यामध्ये जवळपास 50,000 पुस्तकांचा संच, 50,000हून अधिक पुस्तक राजगृहामधल्या लायब्ररीमध्ये होते. 64 विषयाचे बाबासाहेब तज्ज्ञ होते. आणि तुला सांगायला आश्चर्य वाटेल की जेव्हा भारतीय राज्यघटनेचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचा होता तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं घरामध्ये, सगळे पुस्तकं, सगळ्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी. बाबासाहेबांचं हे जे पुस्तक प्रेम आहे, एक गोष्ट बाबासाहेब सगळ्यांना सांगायची की तुम्हाला 2 रुपये जर मिळाले तर त्यातली 1 रुपये तुम्ही भाकरीवर खर्च करा आणि 1 रुपया तुम्ही पुस्तकावर खर्च करा. त्याचं कारण काय माहिती आहे बेटा? बाबासाहेब असं म्हणायचे की 1 रुपयाची जी काही तुम्ही भाकरीवर खर्च करा ती तुम्हाला जगायला शिकवेल आणि 1 रुपया तुम्ही पुस्तकावर जर खर्च केला तर आयुष्यामध्ये कसं जगायचं हे तुम्हाला ते पुस्तक शिकवेल. बाबासाहेब एकदा फॉरेनहून, विदेशातून येत असताना त्यांनी खूप पुस्तकं घेतली आणि पुस्तकं घेतलेली बोट बुडाली, हा सुद्धा प्रसंग अनेकांना माहिती असेल. आणि पुस्तकं बुडाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस लहान मुलासारखे ढसढसा रडत होते की माझी पुस्तकं, म्हणजे मुलासमान माझी पुस्तकं आहेत, ती बुडाली. इतकं बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम अलौकिक होतं. म्हणून वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. प्रत्येकाने एक तरी पुस्तक वाचून काढलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगतो की पुस्तक आपण आधी वाचलेलं जर पुन्हा ते वाचलं तर आपल्या आकलन शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला असतो. आणि बेटा, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पुढे जायचं असेल जीवनात तर पुस्तकं वाचलीच पाहिजेत, कारण वाचाल तर वाचाल.